निमित्त ठरलेले आणि जबाबदार असलेले राजीव बर्वे, ग्रंथ विक्रेते म्हणजे ज्यांचा सत्कार झाला, त्यांना पुरस्कार मिळाला, ते विजेते अनिल टांगसाळे, माझे मित्र वाचन धर्म रक्षक संभाजी राजे आणि मधुर, आणि तुम्ही सगळे रसिक, पुण्यातले रसिक, आणि त्यातून म्हणजे तो वेगळाच प्रकार. चार्ल्स डिकन्स एकदा कुठेतरी म्हणाले होते, लिहिलं होतं त्यांनी किंवा त्यांच्या नावावरती मी वाचलेलं आहे, की त्यांना भाषणाला कुठेतरी बोलवलं तेव्हा ते काय बोलणार ही उत्सुकता होती, होता काय बोलणार एवढा मोठा लेखक. तेव्हा ते म्हणाले की मी तयारी करून आलेलो नाही, त्यामुळे मी काय बोलणार याची तुम्हाला जशी उत्सुकता आहे तशी मला पण आहे. तेच मला आता म्हणायचं. मगाशी मी आतमध्ये बोलत होतो तेव्हा प्रकाश देशपांडे म्हणाले की तू मला सुचतं कसं हे रोज, म्हणजे वेगवेगळ्या भाषा बोली वगैरे. आता कसं सुचतं याला खास असं उत्तर नाहीये, पण त्यामुळे एक ताक छेडली गेली माझी, आणि ती वेगळ्या कारणांमुळे छेडली गेली. माझं पाळमुळं सगळी नागपूरची आहेत, माझं खानदान जे काही आहे ते नागपूरचं आहे. मी जरी इथलाच असलो मुंबई पुण्याकडचं तरी माझं सगळं खानदान नागपूरकडचं आहे. माझी आत्या एकतर नागपूरला दिलेली आणि ती टांगसाळे कुटुंबात. आणि मी अगदी लहान होतो तेव्हा अनिल टांगसाळे यांनी त्यांचं दुकान मांडायला सुरुवात केलेली होती. त्यांचं वय मला वाटतं 16, 17, 19 काहीतरी असतं. आणि नारा शेंडे वगैरे लेखक तेव्हा होते, मला आठवत आहे. आणि मी त्याच्या दुकानात बसून ते वाचायचो. मला काय कळत होतं देवाला माहिती, पण मी वाचत होतो. मला वाटतं की ज्यांनी ज्यांनी भाषांचे जे काही माझ्यावरती संस्कार केले असतील किंवा आवड लावली असेल त्यापैकी एक अनिल टांगसाळे, तो माझा भाऊ आहे. हे असे असंख्य गुरु मी दत्तासारखे एकत्र केलेले आहेत. ते दत्ताचे 27 वगैरे असतील काय, 21 काय मला माहित नाही नेमकी किती, पण माझे त्याच्यापेक्षा बरेच असतात. हे झालं अनिल टांगसाळे. हे एक मला आश्चर्यच वाटलं जेव्हा मला राजीव बर्वे म्हणाले की तुम्ही याल का बरं. तो एक मोठाच किस्सा. त्यांनी दिलीपराज प्रकाशनच्या मी कार्यालयात गेलो, शनिवार पेठेतलं तुम्ही किती लोकांनी ते बघितलं माहित नाही, ती अलिबाबाची गुहा आहे. दरवाजा आतमधून ओलांडून आत गेलं की पुस्तक आहेत सगळी. उजव्या बाजूला त्या पुस्तकांच्या गाड्यात एक कोंदण केल्याचा एक घेरा बसलेला असतो, त्याच्याही भोवती पुस्तकच आहे. म्हणजे भिंती नाहीच आहेत. त्या भिंती तुम्हाला वाटेल की त्यांच्यासाठी केबिन केलेली आहे, पण नाही, ती पुस्तकांसाठी आहेत. त्या भिंती माणसांसाठी नाही. अशी ती अलिबाबाची गुहा आहे. आणि तेव्हा त्यांनी बोलता बोलता मला असे विजेचे झटके देतात ना ते टॉर्चर करताना, तसे मला त्यांनी 3,000 पुस्तकं झाली. हो, हबकाच ना मराठी माणसाला. पुन्हा पुन्हा बर्वे आडनाव असलेला तो माणूस, 3,000 पुस्तकं. नंतर मग त्यांनी मला ते वाचायला दिलं पुस्तक, हे तू वाच आणि बघ काय करतोय. त्यातलं मी ते समजा ते मधुमिता ते आहे, अफलातून निबंध आहे तो. आणि ते पुस्तक अख्खं, त्याच्यामध्ये अनेक व्यक्ती तुम्हाला भेटतील आणि त्या व्यक्तींबरोबर आणखीन एक अत्यंत लोभस व्यक्ती भेटेल, आणि तिचं नाव आहे राजीव बर्वे. ते पुस्तक मला आवडलंय. मला जनरली पुस्तक आवडत नाही आजकाल या वयात आल्यानंतर. म्हणजे आधी एकेकाळी मला वाटेल की आवडत होतं, पण आता मला थोडंसं चोखंदळपणा आलाय. आणि हे पुस्तक मला आवडलं. त्यातलं कारण त्यातले जे निबंध आहेत, जी पत्र आहेत, आजकाल कोणी पत्र लिहित नाही, त्यांनी पत्र लिहिली. बरं, त्यांनी लिहिलं पत्र ते स्वतःच्या बायकोने लिहिलं. हे तर भयंकर. नशीब दुसऱ्या कोणाच्या बायकोने लिहिलं. आता मी हा विषय इथे थांबवतो कारण माझीच बायको इकडे बसली. हे सगळं त्यांनी जे पुस्तक लिहिलं आहे, ते मधुमितांना जे काही लिहिलंय ते पत्र, तो एक ना एक चित्रपट कथा आहे ती. आणि त्यातले जे सीन्स आहेत, दृश्य आहेत, ती अशी 1, 2, 3, 4 अशी दृश्यांसारखी उलगडत जातात. आणि मी ते वाचून थक्क झालो की या माणसाने काय काय केलंय. 3,000 पुस्तकं हे काहीच नाही. हे अगदीच इझी होतं या माणसाला, सोपं होतं. त्यांनी सिनेमे काढून बघितले. हे वाईट आहे ना, म्हणजे सिनेमे काढून ते चालवले सुद्धा, खड्ड्यातही गेले, परत वर आले, हे सगळं जोडीने केलंय त्यांनी. आणि त्यातनं जे काही भोगलंय ते एक सुंदर आयुष्य त्यांच्या वाट्याला आलं.
आणि मग हे सगळं काही छानपैकी साफ सुथरं नीट करून मधुर आणि मोहितच्या हातात दिले की आता तुम्ही बघा. आणि मी पत्र लिहायला घेतो आणि त्यांनी पत्र लिहायला घेतली. दुसरा एक आक्षेपाचा मुद्दा आता माझा असा आहे की हल्ली प्रकाशक पत्रांची पुस्तकं का काढायला लागली. आणखी एक प्रतिदेश प्रकाशक आहेत, त्यांनीही पत्रांची पुस्तकं काढली, ती पण मला माहिती आहे. राजीव बर्वेंनी जे लिहिलंय त्याच्यात माझ्या लक्षात असं आलंय की 3000वं पुस्तक राजीव बर्वेंनी बाहेर कुठे द्यायचं नाही, रॉयल्टी घरातच राहिली पाहिजे अशा हेतूनी लिहिलं का. पण ते लिहिताना लक्षात आलं की ते खूप क्रिएटिव्ह आणि चांगलं पुस्तक आहे आणि असं नसावं असं माझ्या लगेच लक्षात आलं. पण अखिल भारतीय पोटावर मारू नका होतकरू लेखक संघटनेच्या वतीनं तुम्हाला सांगतो, असं करू नका. आपण प्रकाशक आहोत, लेखकांना त्यांचं काम करू द्या, त्यांना त्यांची मानधनं मिळवू दे. त्यांना नाही मिळाले प्रकाशकच द्यायला नाही तर आमच्या अर्घ्याने कुठे जायचं. नाही मीच माझी पुस्तकं लिहितो, तुम्ही बाहेरची घेत नाही असं जर का सांगायला लागले प्रकाशक तर लेखकांनी काय करायचे असं एक मला प्रश्न. कारण इतके सुंदर लिहित आहेत, इतकं सक्कस लिहित आहेत. म्हणजे विवेक सबनीसांनी त्याचं सबनीसांनीच केलं मला वाटतं त्याचं जे काय आहे ते. पुन्हा पत्रकार, पुन्हा साहित्याची समीक्षा करणारे पत्रकार, ही पुन्हा दुर्मिळ प्रजाती. पत्रकार असून मराठी भाषेतील एवढं पण कुठून आलं. तुम्ही बघताय मराठीची अवस्था पत्रकारितेत काय आहे. तरी सुद्धा हे दिसतंय आपल्याला की वेगवेगळ्या पठडीतले स्वतःच काहीतरी राखून असलेलं, इमान राखून केलेलं काम करणारे लोक आहेत ते इथे जमा झालेले आहेत आणि राजीव बर्वे एक त्यातले एक. हे सगळं केल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये ते पुस्तक ते लिहिलेलं आहे, तुम्ही ते बघा, तुम्ही विकत घ्या आणि बघा. पहिली गोष्ट, कारण ते विकत घ्या दोघं पुस्तक आहे, थोडंसं महाग आहे पण ते देतील सवलत मिळाले, तुम्ही आजच घेऊन टाका. त्याचं एक तर ते देखणं, त्याचं प्रोडक्शन कॉस्ट मध्ये त्यांनी गडबड केली नाही, कारण ते प्रोडक्शन उत्तम पुस्तक आहे. घरात मांडणीवर ठेवायला सुद्धा सुंदर दिसेल. रंगसंगती छान, शिपाई छान, चित्र छान, म्हणजे आणि लेखन तर अप्रतिम आहे. हे तर मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगायला तयार आहे, कारण मी ते वाचलेले शब्द वाचलाय. संभाजी जोशी, मी तुमच्या इतकाच तो याच्याने वाचला. ते या पुस्तकाला जो शेवटचा जो चॅप्टर आहे त्यातलं जे पत्र तुम्ही लिहिलेलं आहे राजीव बर्वे, आपल्या समूहात तुम्ही लिहिलेलं पत्र, हाच एक चित्रपट आहे. आणि तुम्ही चित्रपटांचा जो काही एक अनुभव घेऊन बसलेला आहात, हा जर का चित्रपट तुम्ही काढला असता तर तुम्हाला फार चांगले दिवस खूप आधीच आले असते. अतिशय सुंदर लोभस असे त्यातले जे काही सीन आहेत, म्हणजे ते मला तुम्हाला खरं तर आता सांगावंसे वाटतंय, पण मी ते मुद्दाम सांगत नाही, कारण ते पुस्तक तुम्ही विकत घ्यावाची माझी इच्छा आहे. तेवढ्या करता सुद्धा घ्या त्या एका पुस्तक. बाकीची पत्र सुद्धा उत्तमच आहेत बरं का. म्हणजे कुंठांचं एक कुंठांना लिहिलं मी वाचलं, ते पण फार सुंदर पुस्तक आहे. आणि माणूस कसा शिकतो दुसऱ्याकडून, ते त्यांनी शंकर सारळांनी लिहिलेलं पत्र अतिशय सुंदर आहे. की त्याच्यात त्यांनी लिहिलंय एका ठिकाणी की मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी अनेक चुका केल्या, संपादनाच्या चुका केल्या, निवडीच्या चुका माझ्याकडून झाल्या. कुठल्या तरी साक्षेपी आणि चांगल्या माणसाने हे काम करायला हवं हे त्यांना पटलं आणि त्यांनी सारडांना सांगितलं आणि सारडांनी त्याची संपादनं सुरू केली. हे स्वीकारण्यासाठी सुद्धा खूप मोठं आणि पारदर्शक मन लागतं जे या माणसाकडे आहे. आणि मला वाटतं हाच वारसा तुम्ही जर का मधुर आणि मोहित यांना दिला असेल तर 3000 काय 10,000चा टप्पा सुद्धा मला सहज गाठता येईल. बर्वे आडनाव असूनही यांनी मसापला लाखो रुपये मिळवून दिले. बर्वे आडनाव असूनही, म्हणजे ते हे जाऊ द्या, हे आणखीन एक, या माणसांनी 4-5 सिनेमे काढून बघितले आणि त्याच्यात ते 4 पैकी मला वाटतं 3 सिनेमा डब्यात गेलं आणि एका तरला, मग पुन्हा डब्यात गेला, अशी ती काहीतरी स्टोरी आहे. आणि मग अन्यत्र काहीतरी करून तुम्ही ते, आणि पुन्हा रोटरीचं काम करताच आहात, ते वेगळं तुम्ही चालू असतात तुमची समाजकार्य.
हे कुठून आणता तुम्ही ही एनर्जी? म्हणजे 3000 पुस्तकं हेच एक मोठी, म्हणजे आम्ही सचिन तेंडुलकरच्या 10,000 रन झाल्या, विराट कोहलीच्या 10,000, 3,000 झाल्या, या हे